नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC टायर सेकंड म्हणजेच फेज 2 यामध्ये मागच्या वर्षी जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरमधील GK आणि GS या सेक्शनवर कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत आणि त्याची उत्तरे काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, अरेंज द गिवन इंग्लिश वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड चूज द वन दॅट कम्स फर्स्ट. खाली 4 शब्द दिलेत. त्या 4 शब्दामध्ये पहिला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार कोणता पहिला शब्द येईल हे आपल्याला काढायचं आहे. पहिला आहे ॲक्च्युएट, दुसरा आहे अकाउंट, तिसरा आहे ॲक्युम्युलेट आणि चौथा आहे अचीव. मग पहिल्यांदा तर दोन्ही शब्द सेम आहेत, AC. त्यानंतर बघा पहिल्या शब्दामध्ये आहे टी हा उशिरा येतो आहे. त्यानंतर सी पहिल्यांदा येतो आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तिसरा शब्द C आहे. चौथ्यामध्ये H आहे. त्यामुळे आपलं उत्तर दुसरं किंवा तिसरं असेल. मग दुसरा आणि तिसऱ्या शब्दामधले जो काही चौथा शब्द आहे तो आहे O आणि तिसऱ्यामध्ये आहे U. मग इथं O पहिल्यांदा येईल आणि U नंतर येईल, म्हणून याचं उत्तर येईल अकाउंट. पुढचा प्रश्न आहे, ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हू इज ऑथराइज्ड टू ट्रान्सफर द जज ऑफ वन हायकोर्ट टू अनदर. भारतीय संविधानानुसार एका हायकोर्टचे जज दुसऱ्या हायकोर्टला कोण ट्रान्सफर करतं, कोणाच्या अथॉरिटीनं हे हायकोर्टचे जज आपण ट्रान्सफर करतो. पहिला आहे द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, दुसरा आहे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, तिसरा आहे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि चौथा आहे एनी ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. याचं योग्य उत्तर आहे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रपती यांच्या परवानगीने, याच्या अथॉरिटीने हायकोर्टचे जज एका हायकोर्टमधून दुसऱ्या हायकोर्टमध्ये ट्रान्सफर होतात. पुढचा प्रश्न आहे, UNITAR स्टँड्स फॉर. UNITAR याचा फुल फॉर्म काय आहे? पहिला ऑप्शन आहे युनायटेड नेशन्स इनिशिएटिव्ह फॉर टोटल ॲग्रिकल्चर रेडीनेस, दुसरा आहे युनायटेड नेशन इनिशिएटिव्ह फॉर ट्रान्सपोर्ट रेडीनेस, तिसरा आहे युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च आणि चौथा युनायटेड नेशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड ॲग्रिकल्चर रिसर्च. जो योग्य उत्तर आहे युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हू अमंग द फॉलोइंग वॉज कन्फर्ड द 2015 सेंचुरी लेजंड अवॉर्ड. 2015 साली सेंचुरी लेजंड पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला आहे अशोक कुमार, दुसरा आहे वरद गिरी, तिसरा आहे विरल जोशी, चौथा आहे अनुराग कुमार. याचं योग्य उत्तर आहे अशोक कुमार, की ज्यांना 2015चा सेंचुरी लेजंड अवॉर्ड मिळाला. पुढचा प्रश्न आहे, अरेंजिंग द लेटर्स AKBLU वी गेट द कॅपिटल ऑफ विच कंट्री. आता इथं काही शब्द दिलेले आहेत. AKBLU याच्यापासून एक राजधानी भेटते. हे वर्ड रिअरेंज केल्यानंतर ती राजधानी कोणत्या देशाची? मग यामध्ये बघा AKBLU मधून आपल्याला काबूल, KABUL ही राजधानी भेटते आणि काबूल ही कोणाची राजधानी आहे? तर ती राजधानी अफगाणिस्तानची. मग याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न आहे, इन अ फूड चेन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रायमरी कंझ्युमर अँड सेकंडरी कंझ्युमर. अन्न साखळीमध्ये प्राथमिक भक्षक आणि द्वितीयक भक्षक यामध्ये काय फरक आहे? तर आपल्याला माहीत आहे प्राथमिक म्हणजे प्रथम भक्षक हा फक्त गवत आणि झाडावरती अवलंबून असतो आणि द्वितीय भक्षक हा प्रायमरी भक्षक
याच्यावरती अवलंबून असतो. मग याचं योग्य उत्तर आहे प्रायमरी कंझ्युमर्स ईट ओनली प्लांट्स अँड सेकंडरी कंझ्युमर्स ईट प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे योग्य उत्तर आहे 4. कारण यामध्ये प्रथम भक्षक हे फक्त प्लांटवरती अवलंबून असतात आणि द्वितीय भक्षक हे प्रायमरी म्हणजे प्रथम भक्षकवरती अवलंबून असतात. पुढचा प्रश्न आहे हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी केला? पहिला आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड, त्यानंतर नील बोर, तिसरा आहे जे थॉम्सन आणि चौथा आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. ह्याचं योग्य उत्तर आहे जे थॉम्सन. पुढचा प्रश्न आहे विच शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लिस्ट द स्टेट अँड युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया. भारताच्या संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीमध्ये भारताचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याचं वर्णन आहे? पहिला ऑप्शन आहे 3rd शेड्यूल, सेकंड 4th शेड्यूल, थर्ड 1st शेड्यूल आणि 4th 2nd शेड्यूल. याचं योग्य उत्तर आहे 1st शेड्यूल. पहिलं अनुसूची यामध्ये भारताचे राज्य आणि केंद्र प्रदेशांचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिव्हाइस डिझाईन टू प्रोटेक्ट इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस फ्रॉम द व्होल्टेज स्पाइक्स. खालील असे कोणते डिव्हाइस आहे की जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जे व्होल्टेज स्पाइक्सपासून प्रोटेक्ट करतं? त्यामध्ये पहिला हीट प्रोटेक्टर, दुसरा व्होल्टेज अनलोडर, तिसरा आहे करंट अनलोडर आणि चौथा आहे सर्ज प्रोटेक्टर. तर याचं योग्य उत्तर आहे सर्ज प्रोटेक्टर. पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत सोसायटी ऑफ रिव्हॉल्युशनरीज वॉज ऑर्गनाइज्ड बाय. अभिनव भारत सोसायटी याची स्थापना कोणी केली? पहिला महात्मा गांधी, दुसरा आहे भगतसिंग, तिसरा आहे विनायक सावरकर, चौथा आहे जवाहरलाल नेहरू आणि याचं योग्य उत्तर आहे विनायक सावरकर. विनायक सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे इफ पंचायतीज डिझॉल्व इलेक्शन्स आर टू बी हेल्ड विदिन. जर पंचायत हे डिझॉल्व झाल्यानंतर त्यानंतर लगेच किती दिवसानंतर तिथे इलेक्शन लागायला पाहिजे? यामध्ये पहिला ऑप्शन आहे 2 months फ्रॉम द डेट ऑफ डिझोल्यूशन, दुसरा ऑप्शन आहे 12 months फ्रॉम द डेट ऑफ डिझोल्यूशन, तिसरा आहे 1 month फ्रॉम द डेट ऑफ डिझोल्यूशन आणि चौथा आहे 6 months फ्रॉम द डेट ऑफ डिझोल्यूशन. मग याचं योग्य उत्तर आहे 6 months म्हणजे 6 महिन्यानंतर लगेच तिथं इलेक्शन व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे हू अमंग द फॉलोइंग इज द करंट CEO ऑफ नीती आयोग. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? अरविंद पंगारिया, अरविंद सुब्रमण्यम, अमिताभ कांत आणि चौथा आहे सिंधुश्री खुल्लर. याचं योग्य उत्तर आहे अमिताभ कांत हे नीती आयोगाचे CEO आहेत. पुढचा प्रश्न आहे द अजंठा केव्ज पेंटिंग्स आर अ टेस्टमनी टू द गोल्डन एज ऑफ विच इन इंडिया. कोणत्या गोल्डन एजचं जे काही अजंठा केव्ज आहेत, अजंठा गुफा हे कोणत्या सुवर्णयुगाचे प्रमाण आहे? पहिला आहे वैष्णव संप्रदाय, दुसरा आहे शैव संप्रदाय, तिसरा आहे बुद्धिझम, चौथा आहे जैनिझम. तर याचं योग्य उत्तर आहे बुद्धिझम म्हणजे बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न आहे टाईप ऑफ अ फाईल इन अ कम्प्युटर कॅन बी आयडेंटिफाय द फाईल साईज, फाईल पाथ, फोल्डर नेम और फाईल एक्सटेन्शन. कम्प्युटरमधली जी काही फाईल आहे त्याची जी काही टाईप आहे ते कशावरून आपण आयडेंटिफाय करतो? तर त्याचे जे काही फाईलचं एक्सटेन्शन आहे त्या एक्सटेन्शनवरून आपण त्या फाईलचं टाईप आपण ओळखू शकतो. पुढचा प्रश्न आहे द महाबोधी टेम्पल कॉम्प्लेक्स विच इज वन ऑफ 4 होली साइट्स रिलेटेड टू द लाईफ ऑफ द लॉर्ड बुद्धा इज लोकेटेड इन. यामध्ये लॉर्ड बुद्धा यांचं जे काही होली प्लेस आहे, ठीक आहे, महाबोधी टेम्पल कॉम्प्लेक्स हे कोणत्या
राज्यामध्ये आहे. त्यामध्ये पहिलं तामिळनाडू, दुसरा बिहार, तिसरं दिल्ली, चौथं कर्नाटक. तर हे योग्य उत्तर आहे बिहार. बिहारमध्ये जे काय 4 पवित्र स्थान आहेत गौतम बुद्धाचे, त्यातले एक आहे महाबोधी परिसर, मंदिर परिसर, ते बिहारमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी इंडियन स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज शेअर द इंडियन कोस्टलाईन. पहिला आहे 12 स्टेट, 3 युनियन, 9 स्टेट्स, 5 युनियन, 5 स्टेट्स अँड 3 युनियन, 7 स्टेट्स अँड 5 युनियन. यामध्ये योग्य उत्तर आहे 9 स्टेट्स अँड 5 युनियन टेरिटरीज. जे समुद्र तटाला लागून असे किती स्टेट आहेत, राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर एकूण 9 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश आहेत की जे समुद्र तटाला लागून आहेत. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द सिमिलरिटी अमंग द फॉलोइंग. मकर संक्रांती, पोंगल, लोहरी आणि बैसाखी यामध्ये काय समानता आहे बघा. देयर इज नो सिमिलरिटी ॲट ऑल. सेकंड, ऑल आर नेम्स ऑफ हार्वेस्ट फेस्टिवल. थर्ड, ऑल आर फेस्टिवल ऑफ नॉर्थ इंडिया. फोर्थ, ऑल आर फेस्टिवल सेलिब्रेटेड इन द मंथ ऑफ जानेवारी. मग हे जे काही कॉमन फॅक्टर आहे तो आहे ऑल आर नेम्स ऑफ हार्वेस्ट फेस्टिवल. फसल कटाईचे जे काही सण आहेत त्याच्या संबंधी हे सगळे सण आहेत. ऑल रॅशनल नंबर्स आर डॅश डॅश नंबर. सर्व परमेय संख्या काय असतात? पहिला आहे होल नंबर, सेकंड रिअल नंबर, तिसरा इरॅशनल नंबर आणि चौथा आहे इंटिजर. तर सर्व परमेय संख्या हे रिअल नंबर्स असतात. याचं उत्तर आहे सेकंड, रिअल नंबर्स. पुढचा प्रश्न आहे, ऑप्टिकल फायबर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफ्युजन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, स्कॅटरिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्टिकल फायबर कशावरती ऑपरेट करतं? तर त्याचं नाव आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पूर्ण आंतरिक परावर्तन. याच्यावरती त्याचं प्रिन्सिपल डिपेंड आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द रिलिजियस टेक्स्ट ऑफ द ज्यूज. यांचं रिलिजियस टेक्स्ट कोणता आहे? पहिला आहे तोरा, दुसरा आहे त्रिपिटिका, तिसरा आहे धम्मपद, चौथा आहे गुरु ग्रंथ साहिब. तर याचं योग्य उत्तर आहे तोरा. पुढचा प्रश्न आहे, स्पेस रिसर्च डज नॉट इन्क्लूड द डिसिप्लिन. त्यामध्ये पहिला आहे ह्युमन कल्चर, सेकंड फिजिक्स, थर्ड बायोलॉजी, फोर्थ अर्थ सायन्स. मग स्पेस रिसर्चमध्ये कोणतीही गोष्ट येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे ह्युमन कल्चर. पुढचा प्रश्न आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर नॉट यूज्ड इन रेफ्रिजरेटर, मिक्सर अँड ग्राइंडर, एअर कंडिशनर अँड पॅकेजिंग मटेरियल. क्लोरोफ्लोरोकार्बन कशामध्ये यूज होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे मिक्सर अँड ग्राइंडर. रेफ्रिजरेटर, AC अँड पॅकिंग मटेरियलमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन यूज होतो. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द ॲनालॉजी इलिटरेट, एज्युकेटेड, फ्लड, फर्स्ट रेन, ड्रॉट, वेल, रिवर. इलिटरेट आणि एज्युकेटेड हे अपोजिट शब्द आहेत. मग फ्लड पूरच्या अपोजिट शब्द असणारा ड्रॉट म्हणजे दुष्काळ. पुढचा प्रश्न आहे, आर्चरी इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. फर्स्ट इज टर्की, चायना, भूटान अँड जपान. मग आर्चरी हा नॅशनल स्पोर्ट कोणत्या देशाचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भूटान. भूटान या देशाचं आर्चरी हे नॅशनल स्पोर्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. रॅशनल नंबर्स डू नॉट इन्क्लूड फ्रॅक्शन्स. रियल नंबर्स विच आर नॉट रॅशनल मस्ट बी इरॅशनल. रियल नंबर इज युनिक. रियल नंबर्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड, मल्टिप्लायर और डिवायडेड. याचं योग्य उत्तर आहे खालील कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे तर रॅशनल नंबर्स डू नॉट इन्क्लूड फ्रॅक्शन्स, कारण रॅशनल नंबरमध्ये फ्रॅक्शन्स हे इन्क्लूड केलेले असतात. MS Word is an example of application software, compiler, operating system or system software. MS Word हे कशाचं एक्झाम्पल आहे तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल आहे. पुढचा प्रश्न आहे,
St. Peter's Square is located in which of the following places? Athens, Berlin, Washington, फोर्थ व्हॅटिकन सिटी. सेंट पीटर्स स्क्वेअर हे कुठं आहे तर व्हॅटिकन सिटी यामध्ये सेंट पीटर्स स्क्वेअर हे लोकेटेड आहे. पुढचा प्रश्न आहे एफ डी आय स्टँड्स फॉर. एफ डी आयचा फुल फॉर्म काय? फेडरल डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट, फॉरेस्ट डेव्हलपमेंट इंडेक्स, फेडरल डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर एफ डी आयचा फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. पुढचा प्रश्न आहे द इंडियन रेल्वे बोर्ड ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर 1905, 1890, 1937, 1966. तर इंडियन रेल्वे बोर्ड ॲक्ट हा 1905 साली पास झाला. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट इज अ सेल्फ हेल्प ग्रुप, कमर्शियल बँक, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज. अँड फोर्थ इज सुपरवायझरी इन्स्टिट्यूशन. जे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट हे काय तर सुपरवायझरी इन्स्टिट्यूशन आहे. पुढचा प्रश्न आहे लाला लजपत राय हेल्ड फ्रॉम. लाला लजपत राय हे कोणत्या राज्याचे होते? उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, वेस्ट बंगाल. तर लाला लजपत राय पंजाब या राज्याचे होते. बेन किंग्सली इज असोसिएटेड विथ पॉप म्युझिक, स्पेस ट्रॅव्हल, सायंटिफिक रिसर्च अँड मोशन पिक्चर. बेन किंग्सली हे कशाची रिलेटेड आहेत तर मोशन पिक्चर याच्याशी रिलेटेड आहेत. अकबर्स सीट ऑफ गव्हर्नमेंट वॉज. अकबर सीट ऑफ गव्हर्नमेंट वॉज फ्रॉम अलाहाबाद और लखनौ और दिल्ली और आग्रा. अकबरची जी काही गव्हर्नमेंट सीट होती ती कुठल्या राज्यात होती, कुठल्या ठिकाणाची होती तर आग्रा या ठिकाणची होती. पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स इन इंडिया. कॅपिटल गेन्स टॅक्स हे कोणत्या टॅक्सला आपण म्हणतो? टॅक्स ऑन डिवायडेड रिसिप्ट फ्रॉम द कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्डपासून जो टॅक्स मिळेल त्याला म्हणतात. का जो टॅक्स ऑन प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ कॅपिटल ॲसेट ड्युरिंग अ इयर. एका वर्षामध्ये जे काही कॅपिटल ॲसेटचा जो काही सेल झाला त्यावरून जो काही टॅक्स येणार आहे त्याला आपण म्हणणार आहे का टॅक्स ऑन इंटरेस्ट. इंटरेस्टवरून जो काय बँक डिपॉझिटवर असणार आहे त्याला म्हणणार आहे. तर चौथा ऑप्शन टॅक्स ऑन प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ शेअर विच आर हेल्ड फॉर मोर दॅन 12 months. जो काही शेअर सेल झाल्यानंतर जो काही टॅक्स येणार आहे प्रॉफिटवरचा त्याला आपण कॅपिटल गेन टॅक्स म्हणणार आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे जो काही कॅपिटल असेट आहे तो सेल केल्यानंतर त्याच्यावरचा जो काही प्रॉफिट आहे त्याच्यावरचा टॅक्स त्याला आपण कॅपिटल गेन्स टॅक्स असं म्हणणार आहे. पुढचा इन विच इयर डिड महात्मा गांधी रिटर्न टू इंडिया फ्रॉम साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकापासून महात्मा गांधी कधी भारतात आले तर याचं योग्य उत्तर आहे 1915. 1915 साली महात्मा गांधी हे साऊथ आफ्रिकेपासून भारतात आले. पुढचा प्रश्न आहे चूज और कंप्लीट द एनालॉगी. ग्रीफ, हॅपीनेस, डिफिडन्स क्वेश्चन मार्क. ग्रीफ म्हणजे दुःख, हॅपीनेस म्हणजे सुखी किंवा सुख म्हणजे हे अपोजिट वर्ड्स आहेत. डिफिडन्स याचा अपोजिट वर्ड आहे कॉन्फिडन्स. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ओमनिवर. ओमनिवर म्हणजे सर्वभक्षी. खालीलपैकी सर्वभक्षी कोण नाही आहे? रॅट आहे, ॲन्ट आहे, बियर आहे, स्नेक नाही आहे. ठीक आहे, स्नेक हा सर्वभक्षी प्राणी नाही आहे. पुढचा प्रश्न आहे मिशन रफ्तार प्रोजेक्ट इज असोसिएटेड विथ. मिशन रफ्तार हे प्रोजेक्ट कशाची असोसिएटेड आहे? एअर ट्रान्सपोर्ट, रोड ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट. तर याचं योग्य उत्तर आहे रेल ट्रान्सपोर्ट याच्याशी रिलेटेड मिशन रफ्तार आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश कॅनॉट बी करेक्टेड विथ स्पेक्टेकल्स. पहिला आहे प्रेस बायोपिया, दुसरा आहे हायपरमेट्रोपिया, तिसरा आहे कॅटॅरेक्ट आणि चौथा आहे मायोपिया. चष्मा वापरून खालचा कोणत्या प्रकारचा आजार आपण दूर करू शकत नाही तर याचं आहे उत्तर कॅटॅरेक्ट. कॅटॅरेक्ट म्हणजे मोतीबिंदू ऑपरेशन करून नीट करता येतं. चष्मा वापरून आपल्याला मोतीबिंदू दूर करता येत नाही. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता हे आपण
वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे वापरून ते दूर करू शकतो, पण मोतीबिंदू आपल्याला तो चष्मा वापरून दूर करता येत नाही, करेक्ट करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, द फर्स्ट पेअर ऑफ वर्ड्स हॅज अ सर्टन रिलेशन फाइंड अदर. रिव्हर बँक सी डॅश. रिव्हर म्हणजे काय? नदी. बँक म्हणजे किनारा. ठीक आहे. सेम तसंच समुद्र सी, त्याचा किनारा त्याला आपण म्हणतो शोअर. ठीक आहे. रिव्हर बँक म्हणजे नदीचा किनारा, तसंच सी शोअर म्हणजे समुद्र किनारा. याचं योग्य उत्तर आहे शोअर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू वी कॉल दोज हू स्टडी द अर्थ अँड इट्स लँड फीचर्स अँड इनहॅबिटंट्स ॲज. जो अर्थ आणि त्याची जी काही पृथ्वी आणि त्याचे जे काही परिसर आहे, ठीक आहे, त्याला जो काही स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, तर याचं योग्य उत्तर आहे जिओग्राफर्स. जिओग्राफर्स म्हणजे दोज हू स्टडी द अर्थ अँड इट्स लँड. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ एनर्जी कन्व्हर्टर. खालीपैकी कोणताही एनर्जी कन्व्हर्जनचा टाईप नाही आहे. सोलर पॅनल, स्टीम इंजिन, प्लेन ग्रास आणि फोर्थ इलेक्ट्रिक आयन. सोलर पॅनलमध्ये प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिकलमध्ये करण्यात येतं. स्टीम इंजिनमध्ये पण कन्व्हर्जन आपण करू शकतो एका एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये. प्लेन ग्रासमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्जन करत नाही. इलेक्ट्रिक आयनमध्ये आपण इलेक्ट्रिकलचं कन्व्हर्जन हीटमध्ये करतो. त्यामुळे प्लेन ग्रास यामध्ये कोणत्याही प्रकारचं एनर्जी कन्व्हर्जन होत नाही. पुढचा प्रश्न आहे, CD-ROM काय आहे? MP3 फाईल, मायक्रो प्रोसेसर, मॅग्नेट डिस्क, स्टोरेज मीडियम. तर याचं योग्य उत्तर आहे स्टोरेज मीडियम. CD-ROM हे स्टोरेजचं टाईप आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वॉज नॉट डिक्लेअर्ड अ वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को. खालीपैकी कोणतं वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केलेलं नाही. तर याचं योग्य उत्तर आहे माथेरान हिल रेल्वे, दार्जिलिंग हिमालय रेल्वे, कलका शिमला रेल्वे लाईन, निलगिरी माउंटन रेल. हे सगळ्यांना युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. माथेरान हिल रेल्वेला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोने डिक्लेअर केलेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, इफ अ पॉलिटिकल पार्टी इज ट्रीटेड ॲज अ रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी इन डॅश डॅश ऑर मोर स्टेट्स इट शॅल बी नोन ॲज अ नॅशनल पार्टी. नॅशनल पार्टी आपण कधी संबोधतो? ज्यावेळेस भारतामध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त स्टेटमध्ये ती जर रेकग्नाइज केली असेल पॉलिटिकल पार्टी, तर त्याला आपण नॅशनल पार्टी असं म्हणतो. तर याचं उत्तर आहे 4 किंवा 4पेक्षा जास्त स्टेटमध्ये एखादी पॉलिटिकल पार्टी रेकग्नाइज होत असेल तर त्याला आपण नॅशनल पार्टी असं म्हणणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द वर्ल्ड हेरिटेज साईट हॅविंग द आर्किटेक्चरल वर्क ऑफ ली कॉर्बुसियर इज लोकेटेड इन. जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे की ज्यामध्ये आर्किटेक्चर वर्क आहे ली कॉर्बुसायचं, ते कुठं लोकेट केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे चंदीगड. चंदीगडमध्ये हे आर्किटेक्चरल वर्क आहे, त्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट असं म्हणणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट डज नॉट हॅव द इंडियन एलिफंट ॲज अ स्टेट ॲनिमल. खालीपैकी कोणता राज्याचा स्टेट ॲनिमल हा इंडियन एलिफंट नाही? पहिला आसाम, दुसरा कर्नाटक, तिसरा केरळ, चौथा झारखंड. तर याचं योग्य उत्तर आसाम. आसामचा जो काही स्टेट ॲनिमल तो एलिफंट नाही. विच वन इज नॉट ट्रू विथ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट्सची खालील कोणते विधान सत्य नाही? इट इज अ टेम्पररी मॅग्नेट, इट स्ट्रेंथ वॅरीज विथ द एअर गॅप बिटवीन इट्स अ पोल, पोलॅरिटी कॅनॉट बी चेंज्ड, अँड लास्ट इट्स स्ट्रेंथ कॅन बी चेंज्ड. याचं योग्य उत्तर आहे पोलॅरिटी कॅनॉट बी चेंज्ड. हे विधान इथं असत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अ फॉर्म्युला इन MS एक्सेल स्टार्ट्स विथ डॅश सिम्बॉल. MS एक्सेलमध्ये जर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा असेल तर तो कशापासून स्टार्ट करतो, कोणत्या सिम्बॉलपासून? तर याचं योग्य उत्तर आहे इक्वल टू, म्हणजे बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन फूड क्रॉप. खालीपैकी कोणतं नॉन फूड क्रॉप आहे? फायबर क्रॉप, कॉफी, ऑइलसीड, शुगर केन. तर याचं योग्य उत्तर आहे फायबर क्रॉप. फायबर क्रॉप तंतू पिके हे नॉन फूड क्रॉपचा टाईप आहे.
द सोर्स ऑफ संस्कृत फ्रेज सत्यमेव जयते लाइज इन द मुंडक उपनिषद, अंगम लिटरेचर, त्रिपिटिका, बायबल. संस्कृत फ्रेज जे आहे सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषद यामध्ये घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन द इयर. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन त्याची स्थापना कधी करण्यात आली तर याचं एक उत्तर आहे 1953 साली स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन याची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे फ्लोरा अँड फौना काय आहे तर फ्लोरा अँड फौना प्लांट आणि ॲनिमल, त्याला आपण फ्लोरा आणि फौना म्हणतो. फ्लोरा फॉर प्लांट, फौना फॉर ॲनिमल. पुढचा प्रश्न आहे इन जनरल फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर डज नॉट इन्क्लूड. पदार्थाची जे काय अवस्था आहे त्यामध्ये कोणती अवस्था येत नाही. पहिला आहे कोलॉइडल, गॅसेस, लिक्विड, सॉलिड. आपल्याला माहीत आहे स्थायू, द्रव, वायू ह्या 3 पदार्थाच्या अवस्था आहेत. कोलॉइडल ही स्टेट नाही आहे म्हणून याचं एक उत्तर आहे कोलॉइडल. पुढचा प्रश्न आहे जर्मेनियम इज कॉमनली यूज्ड. जर्मेनियम कशासाठी आपण यूज करतो. पहिला मॉडरेटर, दुसरा सेमीकंडक्टर, तिसरा आहे कंडक्टर आणि चौथा इन्सुलेटर. तर जर्मेनियम हे काय तर सेमीकंडक्टर म्हणून यूज करतो. नीती आयोग त्याचा फुल फॉर्म काय. नॅशनल इंडेक्स ऑफ ट्रान्सलेटिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रॅकिंग इंडियन्स, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर याचं एक उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. द किंगडम ऑफ भूटान लाइज इन द डॅश डॅश हिमालयन, नॉर्दर्न, ईस्टर्न, वेस्टर्न और सेंट्रल. द किंगडम भूटान हे कुठल्या हिमालयामध्ये प्लेस आहे तर हे पूर्व हिमालयमध्ये आहे. त्याला आपण ईस्टर्न हिमालय असं म्हणतो. इन सप्टेंबर 2016 WHO सर्टिफाइड दॅट विच कंट्री इज मलेरिया फ्री. मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, चायना. तर श्रीलंकेला मलेरिया फ्री असं घोषित केलेलं आहे WHOनं. पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ हार्मफुल टू द सोसायटी. खालील कोणती गोष्ट समाजाला हार्मफुल नाही आहे असं सांगितलेलं आहे. पहिलं आहे चाइल्ड मॅरेज, बालविवाह हे हार्मफुल आहे. डावरी सिस्टीम म्हणजे हुंडाबळी हे पण हार्मफुल आहे. अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता हे पण हार्मफुल आहे. ॲडल्ट फ्रँचायझी म्हणजे प्रौढ मताधिकार हे सोसायटीला हार्मफुल नाही आहे. वरचे जे काही 3 दिलेले आहेत बालविवाह, त्यानंतर हुंडा पद्धत आणि अस्पृश्यता हे सगळे हार्मफुल आहे. पुढचा प्रश्न आहे DNS स्टँड्स फॉर. DNSचा फुल फॉर्म काय. डोमेन सिस्टीम, डेटा नेट सर्व्हिस, डेटा नेट सिस्टीम, डोमेन नेम सेटअप. तर याचं उत्तर आहे डोमेन नेम सिस्टीम. डॅश डॅश अज्युम द ऑफिस ऑफ द चेअरमन ऑफ इस्रो ऑन January 14, 2015. पहिला आहे डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरंजन, दुसरा आहे श्री G माधवन नायर, तिसरा आहे AS किरण कुमार आणि चौथा आहे डॉक्टर K राधाकृष्णन. इस्रोचे अध्यक्ष 14 जानेवारी 2015 साली कुणाला घोषित केले तर याचं एक उत्तर आहे श्री AS किरण कुमार. पुढचा प्रश्न आहे द कमर्शियल अँड मार्केटिंग आर्म ऑफ इस्रो. इस्रोची कमर्शियल ब्रँच कोणती आहे. इस्रो मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड, इस्रो सॅटेलाइट कॉर्पोरेशन. तर याचं योग्य उत्तर आहे अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ही इस्रोची कमर्शियल अँड मार्केटिंग ब्रँच आहे अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड. पुढचा प्रश्न आहे द रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज नोन ॲज. एखाद्या इमेजची जी काय हाईट आणि ऑब्जेक्टची हाईट त्यांचा जो काय रेशो असतो, गुणोत्तर असतं, त्याला काय म्हणतो आपण लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर मॅग्निफिकेशन म्हणजे काय हाईट, इमेजची हाईट आणि ऑब्जेक्टची हाईट यांचा जो काही रेशो असतो त्याला आपण लिनियर मॅग्निफिकेशन असं म्हणतो.
पुढचा प्रश्न आहे स्पॅरो सीड सिल्कवर्म क्वेश्चन मार्क. याचं योग्य उत्तर आहे मलबरी. स्पॅरो सीड हे कसं रिलेटेड आहे त्यानुसार सिल्कवर्म मलबरी याच्याशी रिलेटेड आहे. कॅन्डेवर रेफर्स टू. कॅन्डेवर म्हणजे काय? अ लाईव्ह ह्युमन बीइंग यूज्ड फॉर ट्रायल, अ डेड ह्युमन बॉडी यूज्ड फॉर अनाटॉमी, अ क्लिनिकली लाईव्ह ह्युमन बीइंग, अ रिशुअरेक्टेड ह्युमन बॉडी. तर याचं योग्य उत्तर आहे कॅन्डेवर म्हणजे काय? शरीररचना विज्ञानाच्या अभ्यासासाठी मृत मानव शरीर यूज करणं, त्याला आपण डेड ह्युमन बॉडी यूज्ड फॉर अनाटॉमी असं म्हणतो. त्यासाठी एक शब्द आहे त्याला म्हणतो कॅडेवर. पुढचा प्रश्न आहे पायथॉन इज ॲन ऑपरेटिंग सिस्टीम, ॲन ॲप्लिकेशन प्रोग्राम, अ प्रोग्रामिंग लँग्वेज ऑर कंपायलर. तर पायथॉन काय तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पुढचा प्रश्न आहे विथ रेफरन्स टू कम्प्युटिंग ॲन ॲपलेट इज. कम्प्युटिंगच्या संदर्भात ॲपलेट काय आहे? कम्प्युटर व्हायरस, अ फायरवॉल, जावा ॲप्लिकेशन और कुकी. तर ॲपलेट काय आहे तर एक जावा ॲप्लिकेशन आहे. पुढचा प्रश्न आहे हू अमंग द फॉलोइंग हॅज सर्व्ड ॲज द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणी फायनान्स मिनिस्टर म्हणून सर्व्हिस केलेली आहे? नीलम संजीव रेड्डी, प्रणव मुखर्जी, के आर नारायण, शंकर दयाल शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे प्रणव मुखर्जी. प्रणव मुखर्जी यांनी फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून सेवा दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॅपिटल ऑफ द युनियन टेरिटरी दमन-दीव. दमन-दीवची कॅपिटल काय आहे? भीमपोर, दाभेल, दमन, दीव. तर याचं योग्य उत्तर आहे दमन. दमन ही दमन आणि दीवची कॅपिटल आहे. द नॅशनल सॉन्ग ऑफ इंडिया वंदे मातरम वॉज कंपोज्ड इन विच लँग्वेज. वंदे मातरम हे कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे? संस्कृत, पाली, उर्दू, हिंदी. तर जे योग्य उत्तर आहे तर संस्कृत. संस्कृत या भाषेमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ब्लड प्रेशर हे वाढतं. तसा संबंध कशामध्ये आहे? हिमोग्लोबिन, ब्लड, डायबेटिक, कार्बोहायड्रेट्स, ब्लड शुगर, ब्लड युरिया, क्लोरोफिल, प्लांट. तर याचं उत्तर आहे डायबेटिक कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट वाढल्यामुळे मधुमेह हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे आयज टीयर्स. असा संबंध खालीलपैकी कशामध्ये आहे? सी वॉटर, व्होल्कॅनो, लावा, हीट, आर्टरी, हंगर, ब्रेड. डोळे आणि अश्रू यामधला जो काही संबंध आहे तो तसा ज्वालामुखी आणि लावा यामध्ये आहे. आणि याचं एक उत्तर आहे 2 व्होल्कॅनो, लावा. द डॅश इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द इंडियन युनियन. जो काही इंडियन युनियन म्हणजे भारतीय कार्यप्रणाली याचा जो काही कॉन्स्टिट्यूशनल हेड आहे तो कोण आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हा संवैधानिक प्रमुख असतो. सर्व भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा जो काही संवैधानिक प्रमुख तो असतो राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे द होस्ट ऑफ ऑलिम्पिक गेम्स 2020 इज टोकियो, मॅड्रिड, इस्तंबूल, दोहा. 2020चा जो काही ऑलिम्पिक गेम आहे त्याची मेजबानी कोण करणार आहे? तर याचं उत्तर आहे टोकियो, जपान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.